नमस्कार, मी कल्पना माईवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतो साबुदाणाची खिचडी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे रात्रभर भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, जिरं, मिरची आणि चिरून ठेवलेला बटाटा। बटाटा पाण्यात ठेवला आहे काळा पडू नये म्हणून। पाण्यातून काढून घ्यायचा किंवा पाणी छान काढून घ्यायचं त्याचं टाकताना। आता गॅसवर कढई ठेवली आहे, 2 चमचे तूप घातलं। तूप छान तापू देऊया। साबुदाणा भिजवताना अर्ध कांड पाणी वर येईल इतकं पाणी टाकायचं, म्हणजे साबुदाणा छान मोकळा भिजला जातो। तूप तापलं आहे, त्यात आता जिरं घालूया आणि जिरं छान फुललं की मिरची घालू। मिरचीला मी उभे काप दिले आहे, कारण कल्पक डब्याला नेणार होता शाळेला आणि मग लहान मुलांचा कसं मिरची काढण्यातच वेळ जातो। मिरच्या छान तेलात झाल्या की मिरचीची चव तेलामध्ये उतरते। आता बटाटे घालूया। बटाट्यासोबत पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर आधीच पाणी निथळून घ्यायचं। बटाट्यापुरतंच मीठ घालायचं, म्हणजे बटाटे फिक्के लागणार नाहीत। थोडं परतून घेऊया, म्हणजे मीठ पूर्ण बटाट्याला लागेल आणि झाकण ठेवून बटाटा शिजू देऊया। 2 मिनिटात बटाटा शिजतो। बघूया बटाटे शिजले का। छान परतून घेतला आहे, बटाटे शिजले आहे। अगदी 2 मिनिटात बटाटा शिजला। आता आपण भिजलेला साबुदाणा घालूया आणि दाण्याचं कूट सुद्धा घालू आणि साबुदाणा दाण्याचं कुटाला लागेल एवढं मीठ घालू, कारण आपण आधी बटाट्याला लागेल एवढंच मीठ घातलं आहे। छान मोकळी खिचडी होते। 3 ते 4 मिनिट शिजू द्यायचं, म्हणजे साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागेल तेव्हा खिचडी झाली आहे, साबुदाणा शिजला आहे असं समजायचं। ज्या नवीन मुली करणाऱ्या आहेत, ज्या शिकणाऱ्या आहेत, त्यांच्यासाठी ही टीप आहे। 2 चमचे दही घातलं आणि लगेच परतवायचं। माझा कॅमेरा बंद होता। तिला ड्रायफ्रूटचे 2 लाडू घेऊ आणि ताकात टाकलेले 2 राजगिऱ्याचे लाडू घेऊ। राजगिरा पचायला हलका असल्यामुळे 2-3 लाडू खाल्ले तरी चालतात। खडीसाखर सुद्धा घातली। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।